नमस्कार, मी सचिन घाडगे, संचालक यशस्वी अकॅडमी उंब्रज. यशस्वी अकॅडमी मोबाईल तेथे अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. यशस्वी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपण गेली 2-3 दिवस झालं नवोदयच्या दृष्टीने दररोज 10 प्रश्न घेत आहोत. तर आज आपण नवोदय या परीक्षेतील गणित या विषयातील जे काही घटक आहेत त्या घटक वाईज आज अखेर या परीक्षेमध्ये विचारले गेलेले जे काही प्रश्न आहेत, परीक्षेच्या दृष्टीने जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न आजपासून आपण घेणार आहोत. आज आपण संख्या आणि संख्याज्ञान या घटकातील प्रश्न आपण पाहणार आहोत. तर चला आपण पाहूया प्रश्न. बघा, प्रश्न आहे पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज आहे. आता आपल्याला क्रमवार संख्या विचारलेल्या आहेत. क्रमवार 10 नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज विचारलेली आहे. आता जर आपण पाहिलं तर क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हटलं तर आपण त्याला सूत्र आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2 गुणिले एकूण संख्या. परंतु आपल्याला इथं क्रमवार नैसर्गिक न विचारता क्रमवार नैसर्गिक विषम संख्या विचारलेल्या आहेत. मग जर आपण पाहिलं तर पहिली विषम संख्या येईल 1 आणि आपल्याला पहिल्या 10 म्हणलेला आहे. तर त्यानंतर 10वी विषम संख्या त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 1 3 5 7 9 11 13 15 17 आणि 19 अशा पद्धतीने या पहिल्या क्रमवार नैसर्गिक विषम संख्या आहेत. तर त्याच्यामध्ये पहिली संख्या आहे 1 आणि शेवटची संख्या आहे 19. तर क्रमवार नैसर्गिक विषम संख्यांच्या बेरजेचं सूत्र बघा. क्रमवार संख्यांची बेरीज, मग त्याच्यामध्ये क्रमवार नैसर्गिक संख्या असू द्यात, क्रमवार विषम संख्या असू द्यात किंवा क्रमवार समसंख्या असू, त्या सर्वांसाठी हे सूत्र वापरलं जातं. याच्यामध्ये पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2 गुणिले एकूण संख्या. आता एकूण संख्या म्हणजे आपल्याला किती संख्या दिल्या तर 10, म्हणून या ठिकाणी एकूण संख्या येतील 10. बघा, पहिली संख्या आहे 1, शेवटची संख्या आहे 19. 1 अधिक 19 छेद 2 गुणिले एकूण संख्या आल्या 10. आता या ठिकाणी 19 अधिक 1 20, 20 छेद 2 गुणिले 10. बे 1 बे, बे 5 10, 20 5 100. बघा, आपल्याला क्रमवार संख्यांची म्हणजेच कुठल्या तर पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज काय मिळालेली आहे तर 100. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. बघा, आता पुढचा प्रश्न पाहूया आपण. 1 ते 20 या नैसर्गिक संख्यामध्ये मूळ संख्यांची टक्केवारी काय आहे. आता या ठिकाणी 1 ते 20 या संख्यामध्ये आता जर आपण पाहिलं तर 1 ते 20 म्हणजेच एकूण संख्या किती आल्या तर 20 संख्या आल्या. आता एकूण 20 संख्यापैकी याच्यामध्ये 1 ते 20 मध्ये मूळ संख्या कोणकोणत्या आहेत तर या ठिकाणी 2 3 5 7 11 13 17 आणि 19 म्हणजेच एकूण संख्या 20 आहेत आणि त्यापैकी मूळ संख्या किती आहेत तर 8 आहेत. तर आपल्याला या मूळ संख्यांची टक्केवारी काढायला सांगितलेली आहे. तर बघा, आता आपण या ठिकाणी एकूण संख्या 20 पैकी किती मूळ संख्या आहे तर 8 टक्के काढायचे आहेत. म्हणून आपण काय करू तर 100 पैकी किती तिरकस गुणाकार पद्धतीने जर आपण केलं तर 8 गुणिले 100 भागिले 20 बरोबर आपल्याला काय मिळणार आहे तर मूळ संख्यांची टक्केवारी मिळणार आहे. शून्याला शून्य गेलं, बे 1 बे, बे 5 10, 8 5 40, x बरोबर 40 म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला मूळ संख्यांची टक्केवारी मिळाली आहे 40%. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. बघा, पुढचा प्रश्न बघा, 33 आणि 97 यांच्या बाबतीत खालीलपैकी काय खरे आहे. आता 33 आणि 97 या दोन संख्यांच्या संदर्भात आपल्याला काय तर आपल्याला 4 पर्याय दिले. पर्याय वाचूनच आपल्याला त्याच्यामध्ये लिहावं लागणार आहे की काय दोन्ही मूळ संख्या आहेत. आता आपण जर पाहिलं तर 33 आणि 97 याच्यामध्ये 97 मूळ संख्या आहे, परंतु 33 मूळ संख्या नाही. 33 ला 3 न भाग जातो, 11 न भाग जातो, त्यामुळे 33 ही मूळ संख्या नाही, संयुक्त संख्या आहे. त्यानंतर पर्याय 2 जर पाहिलं तर दोन्ही सहमूळ संख्या आहेत. आता सहमूळ संख्या म्हणजे काय
तर ज्या संख्यांचा सामायिक विभाजक हा एकमेव एक हा अंकच असतो त्या संख्यांना आपण समूळ संख्या म्हणतो. तर याच्यामध्ये जर आपण 97च्या संदर्भात जर पाहिलं तर आपण 33चे अवयव पाहूया की 33ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो. तर आपण विचार केला एक कोणत्याही संख्या ही एकच्या आणि त्याच संख्येच्या पाड्यात असते. त्यानंतर 3 न त्या संख्येला भाग जातोय, 11 न जातोय, 11 त्रिक 33 आणि 33 एके 33. आणि त्यानंतर 97चे जर अवयव पाहिले तर 97ला 1 न जातोय आणि 97 न जातोय. मग दोन्हीमध्ये सामायिक काय आला तर एकमेव एक हा अंकच आला. म्हणून या ठिकाणी 33 आणि 97 या दोन्ही समूळ संख्या आहेत. आता हे उत्तर बरोबर येणार आहे, तरी पण आपण पर्याय 3 आणि पर्याय 4 आपण पाहूया. पर्याय 3 मध्ये दिले की दोन्ही 11ची गुणिते आहेत. तर 11 न 33ला जातोय पण 11 न 97ला भाग जात नाही, त्यामुळे ते गुणित नाहीत आणि दोन्ही समसंख्या आहेत. तर त्या ठिकाणी दोन्ही पण विषम संख्या आहेत, त्या समसंख्या होणार नाहीत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. बघा आपण पुढचा प्रश्न पाहूया. बघा खालीलपैकी कोणते विधान खरे आहे, कोणते विधान बरोबर आहे. आता इथं जर पाहिलं तर चारही पर्याय याच्या अगोदरच्या प्रश्नाप्रमाणेच आपल्याला हा पण प्रश्न पाहावा लागणार आहे. 0 ही विषम संख्या आहे. आता ही 0 ही विषम संख्या होऊ शकणार नाही. विषम संख्या कुणाला म्हटलं जातं तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 यापैकी कोणताही एक अंक असेल तर त्या संख्येला आपण काय म्हणतो विषम संख्या म्हणतो. 0 ही समसंख्या आहे की समसंख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी कोणताही एक अंक असेल किंवा ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला आपण काय म्हणतो समसंख्या म्हणतो. त्यामुळे 0 ही सम पण नाहीये. 0 ही मूळ संख्या आहे. मूळ संख्या सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे की ती एकमेव सममूळ संख्या आहे. इतर सर्व मूळ संख्या या काय तर विषम आहेत. त्यामुळे 0 ही मूळ संख्या नाही, 0 ही विषम संख्याही नाही आणि समसंख्याही नाही. आता म्हणजेच या ठिकाणी ह्याचं उत्तर काय येईल तर पर्याय क्रमांक 4 येईल. कारण 0 सम पण नाही आणि 0 ही विषम संख्या पण नाही आणि समसंख्या पण नाहीये. बघा पुढचा प्रश्न पाहूया आपण. 1 2 3 4 5 डॉट 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 अधिक 50 बरोबर किती. आता जो आपण पहिला प्रश्न पाहिला होता त्याच धर्तीवर हा देखील प्रश्न आहे. नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबरचं जे सूत्र मी तुम्हाला मगाशी पहिल्या प्रश्नामध्ये सांगितलं तेच सूत्र आपल्याला या ठिकाणी वापरून या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. म्हणजेच काय तर 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 डॉट 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 म्हणजेच क्रमवार संख्या आहेत. कुठपर्यंत आहेत तर 50 पर्यंत आहेत आणि ह्या सर्व संख्यांची बेरीज आपल्याला काढायची आहे. म्हणून इथं देखील आपल्याला क्रमवार संख्यांची बेरीज हे सूत्र वापरावं लागणार आहे. क्रमवार संख्यांची बेरीज बरोबर सूत्र काय आहे तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2 गुणिले एकूण संख्या. मग आता इथं पहिली संख्या आपली 1 येईल. शेवटची संख्या काय आहे तर त्या ठिकाणी 50 आहे. 50 येईल छेद 2 आणि गुणिले एकूण संख्या म्हणजेच 1 ते 50 पर्यंतच्या संख्या आहेत. एकूण संख्या काय येतील तर त्या ठिकाणी 50 संख्या येतील. बघा 1 अधिक 50 बरोबर 51 छेद 2 गुणिले 50. आता या ठिकाणी 2 इथं एकक स्थानी 1 आहे, इकडे भाग जाणार नाही परंतु या बाजूला जाईल. एकक स्थानी 0 आहे. बे 1 बे 2 4 5 मधून 4 गेला राहिला 1 इथं झाले 10 बे 5 10 म्हणजेच 51 गुणिले 25. मग 25 एके 25 ला 5 हातच्या आले 2 आणि 25 5 125 125 आणि हातच्याचे 2 127 1275 हे काय येईल तर या क्रमवार संख्यांची बेरीज म्हणजेच काय तर 1 ते 50 पर्यंतच्या क्रमवार अंकांची बेरीज किती येईल तर 1275. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. बघा आता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. x ही विषम संख्या आहे तर खालीलपैकी समसंख्या आहे. आता आपण जर पाहिलं तर x ही विषम संख्या आहे. आपण जर विषम संख्या आपल्याला दिलेली असेल आणि त्याच्यानंतरची सम किंवा त्याच्या पाठीमागची
सम विचारले असेल किंवा दिलेली संख्या आपल्याला विषम संख्या दिलेली आहे आणि दिलेली संख्या विषम असेल आणि त्यानंतरची विषम संख्या काढायची असेल किंवा तुम्हाला समसंख्या दिलेली असेल आणि त्यानंतरची समसंख्या काढायची असेल तर त्याला काय करावं लागणार आहे, तर त्याच्यानंतर बाबा कितवी संख्या काढायची असेल तर त्याला 2 ने गुणावं लागेल आणि ते त्याच्यामध्ये मिळवावं लागेल. किंवा जर समजा समसंख्या दिलेली आहे आणि आपल्याला विषम काढायला सांगितलेले आहे, विषम दिलेली आहे आणि सम काढायला सांगितलेले असेल तर आपल्याला समजा कितवी काढायला सांगितले त्याला गुणिले 2 करून आपल्याला त्याच्यातून 1 वजा करावं लागणार आहे. परंतु आपल्याला आता इथं x ही विषम संख्या दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे तर त्या समसंख्या कोणती असेल असं म्हटलेलं आहे. तर आता इथं आपल्याला काय करावं लागणार आहे, समजा x ही विषम संख्या आहे तर आपण कोणतीही एक विषम संख्या त्या ठिकाणी मानू. आपल्याला सोयीस्कर जी वाटते ती संख्या आपण त्या ठिकाणी घ्या. 1 घ्या, 3 घ्या, 5 घ्या, काही घ्या. आपण x बरोबर 3 घेऊया. समजा x बरोबर मी 3 घेतलं तर x म्हणजे 3 अधिक 6 बरोबर काय आलं, 9 आलं. म्हणजेच पर्याय 1 मध्ये ती काय आली तर विषम संख्या येते. इथं मी 2x अधिक 7 समजा 2x अधिक 7 ही दिलेलं आहे. मग 2 आपण x बरोबर 3 मानलेला आहे. 3 अधिक 7 बेत्रिक 6 अधिक 7 6 अधिक 7 13 आलं. ही पण आपल्याला विषम संख्या मिळालेली आहे. पर्याय 1 गेला, पर्याय 2 गेला, पर्याय 3 पहा 2x अधिक 4 म्हणजेच 2 गुणिले 3 अधिक 4 बेत्रिक 6 अधिक 4 6 अधिक 4 10. आपल्याला ही संख्या सम मिळालेली आहे. उत्तर मिळालंय पण आपण पर्याय 4था पण त्या ठिकाणी पाहूया. x अधिक 4 म्हणजेच x बरोबर आपण 3 मांडलेला आहे आणि अधिक 4 3 अधिक 4 7 म्हणजेच पर्याय 1 मध्ये विषम मिळाली, पर्याय 2 मध्ये विषम मिळाली आणि पर्याय 4 मध्ये पण आपल्याला विषम संख्या मिळालेली आहे आणि पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला सम मिळालेले आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. बघा पुढचा प्रश्न पाहूया आपण. P ही समसंख्या आहे तर त्या पुढील क्रमाने येणारी 15वी विषम संख्या कोणती. बघा मी आताच सांगितलं होतं की या अगोदरच्या प्रश्नामध्ये की आपल्याला दिलेली संख्या जर सम असेल त्यानंतरची सम काढायची आहे तर गुणिले 2 करायचं. आपल्याला विषम दिली, विषम काढायचे आहे, गुणिले 2 करायचं. मग पुढची विचारली असेल गुणिले 2 करून मिळवायचं, पाठीमागची विचारली असेल तर गुणिले 2 करून वजा करायचं. आणि जर समजा आपल्याला देताना सम दिलेली आहे आणि विषम काढायला सांगितलेले आहे किंवा विषम दिलेली आहे सम काढायला सांगितलेलं आहे तर त्या ठिकाणी गुणिले 2 वजा 1 करायचं. पुढची विचारली मिळवायचं, मागची विचारली वजा करायचं. आता इथं आपल्याला P ही काय दिलेली आहे तर समसंख्या दिलेली आहे. म्हणजेच P बरोबर काय आहे तर समसंख्या आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला पुढची कितवी काढायला सांगितलेली आहे तर 15वी. मग मी आता तुम्हाला मगाशी सांगितलं की सम दिलेली असेल आणि आपल्याला काढायचे कितवी तर 15वी. मग त्याच्याच पुढची काढत असताना 15 गुणिले 2 करायचं. 15 गुणिले 2 30. परंतु दिले सम काढायचे विषम त्यामुळे 30 मधून 1 वजा करावं लागणार आहे. म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे तर मूळ दिलेली P अधिक त्या ठिकाणी 30 मधून 1 गेला 29 म्हणून P अधिक 29 ही काय झालेली आहे तर त्या संख्येनंतर क्रमाने येणारी 15वी विषम संख्या आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. बघा पुढचा प्रश्न पाहूया. 12 पाया असलेली त्रिकोणी संख्या काढा. आता त्रिकोणी संख्या म्हणजे काय तर 2 क्रमवार संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हटलं जातं. किंवा त्रिकोणी का म्हणलं जातं तर त्या संख्यांचा आपल्याला त्रिकोण करता येतो. रांगोळी काढत असताना जसं आपण ठिपक्यांची रांगोळी काढत असताना आपण जो त्या जे ठिपके दिले त्याचा त्रिकोण होतो म्हणून पण त्याला त्रिकोणी संख्या असं म्हटलेलं जातं. तर आपल्याला 12 पाया असलेली, मग आता पाया कशाला म्हटलं जातं त्रिकोणी संख्यामध्ये म्हटलं तर ज्या 2 क्रमवार संख्या आहेत त्या 2 क्रमवार संख्यापैकी जी लहान संख्या असते त्या संख्येला त्या त्रिकोणी संख्येचा पाया म्हटलं जातं. मग त्रिकोणी संख्याचं सूत्र काय आहे. त्रिकोणी संख्या बरोबर n कंसात n अधिक 1 छेद 2. मग आता या ठिकाणी n बरोबर काय आहे तर आपल्याला n म्हणजेच काय तर त्रिकोणी संख्येचा पाया. आपल्याला n बरोबर 12 किंमत दिलेला आहे. 12 कंसात 12 अधिक 1 कंसाच्या बाहेर काय चिन्ह नसेल तर बाहेरील संख्या कंसाच्या बाहेरील संख्या कंसाला काय असते
गुणिले असते। मग 12 गुणिले 13 छेद 2 बे 1 बे बे सख 12 6 गुणिले 13 13 संग 78 म्हणजेच आपल्याला 12 पाया असलेली त्रिकोणी संख्या काय मिळाली तर 78 म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 1। बघा 1 ते 100 पर्यंत एकूण किती विषम मूळ संख्या आहेत। आता 1 ते 100 पर्यंतचा जर आपण विचार केला तर 1 ते 100 पर्यंत सम आणि विषम संख्या जर पाहिल्या तर 1 ते 100 पर्यंत आपल्याला मूळ संख्या मिळतात 25 आणि संयुक्त संख्या आहे 74। एक ही संख्या सम पण नाही आणि विषम पण नाहीये। मग आपल्याला काय म्हणलं तर 1 ते 100 पर्यंत एकूण किती विषम मूळ संख्या आहेत। आता एकूण संख्या 25 आहेत परंतु त्या 25 पैकी एकमेव 2 ही संख्या काय आहे तर सममूळ आहे। त्यामुळे आपल्याला विचारताना विचारले की विषममूळ, त्यामुळे 2 ही संख्या आपल्याला वजा करावी लागणार आहे, ती आहे सममूळ। म्हणजे एकूण संख्या आहेत 25 त्यातून 1 वजा करावं लागणार। काय वजा केलं तर 1 का वजा केलं तर 2 ही सममूळ संख्या आहे ती वजा केली आणि म्हणून 1 ते 100 पर्यंत आपल्याला एकूण विषममूळ संख्या मिळणार आहे 24 म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक। बघा आज जे आता आपण प्रश्न घेतले ते प्रश्न जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने आवडले असतील समजले असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि उद्या अशाच पद्धतीच्या उद्या आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूयात। या घटकातीलच जे काही उर्वरित अजून जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण उद्याच्या व्हिडिओ पाहणार आहोत। धन्यवाद।